नसरापूर पुण्यातील भोर तालुक्यातलं एक शांत साधं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक गाव. पण 1 मेच्या त्या दुपारी या गावावर असा काळा क्षण आला की ज्यानं सगळ्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत आईवडिलांसोबत आजोळी आलेली एक मुलगी. तिच्यासोबत जे काही घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्रच हादरून गेलाय. निरागस गौरी, घरातील सगळ्यांची लाडकी मुलगी. तिच्या येण्यानं तिच्या त्या घरात आनंद पसरला होता. आजी आजोबा तिच्या भोवती फिरत होते आणि तीही आपल्या छोट्याशा या जगात रमली होती. त्या दिवशी दुपारी साधारण 3 वाजता गौरी घरासमोर खेळत बसली होती. तिची आजी घरात घरकाम करत होती आणि घराबाहेर सगळं अगदीच नेहमीसारखंच सुरू होतं. त्याचवेळी गावातला एक वयोवृद्ध 60-65 वर्षांचा व्यक्ती तिथे चालून आला. तो गावातील ओळखीचा असल्यामुळे कुणालाही त्याच्यावर काहीच संशय आला नाही. त्यानं प्रेमानेच गौरीला हाक मारली आणि तिला म्हणाला, चल तुला वासरू दाखवतो. मुलगी नासमज. तिला नवीन नवीन गोष्टी बघण्याचा आनंद म्हणून लगेचच ती त्या माणसासोबत जाण्यास तयार झाली. त्यानं तिचं बोट धरलं. निष्पाप मनानं कोणताही विचार न करता गौरी त्याच्यासोबत निघाली. त्या क्षणी कुणालाही कल्पना नव्हती की हा तिच्या आयुष्यातला शेवटचाच प्रवास ठरणार आहे. काही वेळानंतर तिच्या आजीचं लक्ष गेलं की गौरी बाहेर खेळताना दिसत नाही. सुरुवातीला तिला वाटलं की ती शेजारीच खेळत असेल, पण जेव्हा बराच वेळ झाला आणि तरीही गौरी परत आली नाही तेव्हा आजीच्या मनात काळजीची भावना निर्माण झाली. तिनं घराभोवती, शेजाऱ्यांकडे, अंगणात सगळीकडे शोध घेतला, पण गौरीचा काहीच पत्ता लागला नाही. तिचा आवाज थरथरू लागला, माझी नात गौरी कुठे गेली? हळूहळू ही बातमी गावात पसरली आणि काही मिनिटातच गावकरी शोधासाठी एकत्र आले. संपूर्ण गावात शोध मोहीम सुरू झाली. प्रत्येक जण आपापल्या परीनं गौरीचा शोध घेत होता. त्या दरम्यान गावातील एका ठिकाणच्या CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली. त्या फुटेजमध्ये जे काही दिसलं ते पाहून सगळेच हादरले. गौरी त्या वयोवृद्ध व्यक्तीसोबत एका गोठ्याच्या दिशेनं जाताना दिसत होती. आता संशय खात्रीत बदलला होता. गावकऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. काही वेळातच तो गावाबाहेर आढळला. संतप्त गावकऱ्यांनी त्याला पकडून गावात आणलं आणि त्याच्याकडे एकच प्रश्न केला की आमची गौरी कुठे आहे? सुरुवातीला तो काही बोलायला तयार नव्हता, पण गावकऱ्यांचा दबाव वाढतच गेला आणि शेवटी तो तुटला. थरथरत्या आवाजात त्यानं एका गोठ्याकडे बोट दाखवलं. गावकरी तत्काळ त्या ठिकाणी धावले. गोठा शांत होता, पण वातावरणात एक विचित्रच भीती जाणवत होती. तिथे शोध सुरू झाला आणि काही क्षणातच जे काही सापडलं ते पाहून सगळे स्तब्ध झाले. त्या मुलीचा शेवट अत्यंत वाईट परिस्थितीत तिथं झाला होता. त्या क्षणी शब्द हरवले, आवाज थांबले आणि फक्त अश्रू आणि संताप उरला. आईवडिलांचा आक्रोश, आजीचा हंबरडा आणि गावकऱ्यांचा संताप, सगळं काही एकाच वेळी उसळलं. लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोप्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोप्याला अटक झाल्यानंतर गावात संताप उसळला होता, पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा गावात हळूहळू त्याच्या भूतकाळाबद्दल कुजबूज सुरू झाली. हा पहिल्यांदाच असं काही करत नाही. काही वृद्ध लोक एकमेकांत बोलू लागले. काही जणांनी जुनी घटना आठवायला सुरुवात केली आणि मग एक दिवस गावात आलेल्या एका पत्रकारासमोर एक व्यक्ती पुढे आली आणि तो म्हणाला, मी त्याच्या जुन्या केसमध्ये साक्षीदार होतो. गावात पुन्हा एकदा शांतता पसरली. लोक त्याचं बोलणं ऐकण्यासाठी जमा झाले. त्या व्यक्तीनं हळूहळू भूतकाळ उघडायला सुरुवात केली. ही गोष्ट खूप वर्षांपूर्वींची आहे, साधारण 1998च्या आसपासची. तेव्हा गावात सगळं नेहमीसारखंच होतं. आम्ही सगळे रोजच्या कामात व्यस्त होतो. त्या रात्री मी कामावरून घरी आलो. साधारण 9:30-10च्या सुमारास घराजवळ आलो तेव्हा सगळं काही शांत होतं. आमच्या वस्तीमध्ये एक वृद्ध महिला एकटीच राहत होती. साधारण 60-65 वर्षांची असेल. त्या रात्री ती थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती, पण कुणालाही कल्पना नव्हती की कुणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे. तो पुढे म्हणाला, त्या माणसानं संधी साधली. तो घरातल्या मागच्या बाजूनं शिरला आणि मोरीत जाऊन लपून बसला. अंधार होता, सगळीकडे शांतता होती.
तो तिथे दबा धरून बसला होता, योग्य वेळेची वाट पाहत. रात्र जशी जशी गडद होत गेली, वस्ती शांत झाली, सगळे झोपले आणि साधारण 2च्या सुमारास त्यानं आपला डाव साधला. गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला होता. तो साक्षीदार थरथरत्या आवाजात पुढे सांगत होता. त्या वृद्ध महिलेलाही त्यानं तेव्हा सोडलं नाही. ती घाबरली होती, ती एकटी होती. तिच्या आवाजाला ऐकायला तेव्हा कोणी नव्हतं. सकाळ झाली तेव्हा ती काहीच बोलली नाही. लाज, भीती आणि समाजाच्या दडपणामुळे तिनं सगळं काही मनातच दाबून ठेवलं. काही दिवसांनी ती तिच्या मुलीकडे राहायला निघून गेली. पण तिच्या जावयाला संशय आला. त्यानं चौकशी केली आणि मग हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पण तेव्हाही पोलिसांत गुन्हा दाखल झालाच होता. आम्ही काही जणांनी जबाब देखील दिले, पण त्या काळात पुरावे गोळा करणं इतकं सोपं नव्हतं. ठोस पुरावे सादर करता आले नाहीत आणि कोर्टातून तो निर्दोष बाहेर सुटला. काही लोकांनी गावातून हाकलून लावण्याचाही प्रस्ताव तेव्हा दिला होता, पण तेही काही कारणांमुळे झालं नाही. म्हणजेच तो आधीपासूनच अशाच वृत्तीचा होता आणि तेव्हा सुटला म्हणून आज हे सगळं पुन्हा घडलं. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. काहींच्या डोळ्यांत राग होता तर काहींच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना. जर तेव्हा त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती. हा विचार सगळ्यांना त्रास देत होता. हे सगळं बघून ऐकून गावकऱ्यांचा संताप थांबण्यासारखा नव्हता. त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला, रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि सर्वांनी एकच मागणी केली की आमच्या या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं होतं. या सगळ्या गोंधळात गौरीच्या वडिलांनी अत्यंत भावनिक पण ठाम भूमिका मांडली. डोळ्यांत अश्रू असतानाही त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्हाला फक्त न्याय हवा आहे. जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीनं, राजकीय नेत्यानं आमच्या घरी येऊ नये, आमचं सांत्वन करू नये. त्यांच्या या शब्दांनी सगळ्यांच्याच मनाला भिडलं. हे फक्त एका कुटुंबाचं दुःख नाही तर संपूर्ण समाजाला हादरून टाकणारा हा प्रसंग आहे. विचार करा, 1998 तसेच 2015 मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता तरी तो निर्दोष बाहेर सुटला. पण जर आधीच्या गुन्ह्यात ठोस शिक्षा त्याला झाली असती तर आजची ही घटना टळली असती. आज मोर्चे काढले जात आहेत, त्या मुलीसाठी न्याय मागितला जात आहे. कायद्यानुसार त्याला कठोरात कठोर शिक्षा आता मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? या नराधमाला कोणती शिक्षा द्यायला हवी? आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आता महिलांना आणि त्यांच्या मुलींना सुरक्षाच द्या. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. मुलांना कधीही एकटं सोडू नका. ओळखीच्या व्यक्तींवरही अंधाळा विश्वास अजिबात ठेवू नका आणि नेहमीच सतर्क राहा. कारण धोका नेहमी अनोळखीचाच असतो असं नाही, तो कधी कधी आपल्या आसपासच लपलेला असतो. आणि काही वेळा एक छोटीशी चूक आयुष्यभराचं दुःख बनते. मुलं निरागस असतात, त्यांना कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं हे देखील कळत नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही पूर्णपणे आपल्या मोठ्यांच्याच हातात असते. एक क्षणाची दुर्लक्ष, एक चुकीचा विश्वास आणि आयुष्यभराचं दुःख निर्माण होऊ शकतं. त्यामुळे आपल्या मुलांना कधीही अजिबात एकटं सोडू नका. ओळखीचा माणूस म्हणजे सुरक्षित हा गैरसमज सोडा. प्रत्येक पालक आणि प्रत्येक समाजाने सतर्क राहणं गरजेचं आहे. आता तरी जागं होऊया, जेणेकरून पुढची गौरी वाचू शकेल.